झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना प्रमुखांचं स्मारक शिवाजी पार्कवर करण्यावरून शिवसेना नेते मनोहर जोशी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात आता जुंपली आहे। बघूयात हा रिपोर्ट। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्कातच व्हावं, प्रसंगी कायदा विरोधात असेल तर कायदा हातात घेण्याचं आवाहन शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलंय। शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मारकास मराठी माणूसच विरोध करत असल्याचं दुःख होत असल्याचं आणि त्याची चीडही येत असल्याचं सांगत त्यांनी मनसेलाही टोला हाणलाय। मराठी माणूस हाच मराठी माणसाचा शत्रू आहे। मग दुसऱ्या कोणी विरोध केला असता तर मी समजत असतो, परंतु याच देशामध्ये राहणारे, महाराष्ट्रात राहणारी, बाळासाहेबांबद्दल अतिशय प्रेमानं रडणारी माणसं ही मराठी माणसंच त्या कारणीभूत आहेत। तर त्याला विरोध करणाऱ्यांना काय म्हणावं ते मला समजत नाही। संताप येतो आणि त्याबद्दल दुःखही होतं। मनोहर जोशी यांच्या भूमिकेला आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनीही पाठिंबा दिलाय। म्हणून रिपब्लिकन पक्षाची सुद्धा आग्रही मागणी आहे की जर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तर रिपब्लिकन पक्ष सुद्धा त्याच्यामध्ये मागे राहणार नाही। शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून बाळासाहेबांचं स्मारक त्याच ठिकाणी झालं पाहिजे यासाठी रिपब्लिकन पक्ष सुद्धा आग्रही आहे। तर कोहिनूर मिलची जागा जाईल म्हणून मनोहर जोशी शिवसेना प्रमुखांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कचा हट्ट धरत असल्याची बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे। मला कळलं की नाशिकला त्या ठिकाणी मनोहर जोशी पंतांनी सांगितलं की नाही, शिवाजी पार्कलाच झालं पाहिजे। कदाचित त्यांना आपली जागा जाईल याची भीती वाटायला लागली। बाळासाहेब ठाकरे त्यांना भरभरून दिलं, परंतु आपली जागा देण्याकरता ते मात्र तयार नाहीत। मग कुठेतरी मग मुलांना खेळण्याकरता ग्राउंड त्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणच्या नागरिकांचा विरोध असेल, नाही तेच दिलं पाहिजे अशा प्रकारचा अट्टास करणं म्हणजे स्वतःला काहीतरी करायचं, राजकीय कुठलं तरी भांडवल करायचं अशा प्रकारचा प्रयत्न सुद्धा शिवसेनेचं नेतृत्व करत असताना आढळून येतात। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान असल्यानं कायद्यानुसार मैदानात बांधकाम करता येणार नाही असं म्हटलं होतं। आता मनोहर जोशींनी कायदा हातात घेण्याचं आवाहन केल्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।